आणि मग त्यांनी सांगितलं की आमदारांचं असं कृत्य आहे, त्यांना ओपन चॅलेंज करायला दिलेलं आहे की त्यांच्याकडे कुठले जर खरंच पुरावे असतील तर त्यांनी जनतेसमोर सादर करावेत, त्यातली त्रिवार सत्य पडताळून बघावी. पण AIच्या माध्यमातून मॉर केला जो फोटो टाकून पक्षाची आणि आमची बदनामी करण्याचं कटस्थान उबाटाच्या माध्यमातून दानवे साहेबांनी केलं आहे, हे आपल्या त्रिवार सदबीत आहे. काल तर त्यांना मी सांगितलं की तुमच्याकडे आज तर पार्ट 2 त्यांनी सांगणार होते, पण पार्ट 2 त्यांचा अजून आलाच नाही आहे. आणि आज त्यांनी माझं पत्रकार घेऊन थोडंसं घुमजाव केलेलं आहे. आणि माझं आजही त्या मताशी मी ठाम आहे, जर त्याच्यामध्ये अंशतः सत्यता असेल तरी मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे, या मताशी मी सहमत आहे. पण आत्ता अंबादास दानवेंना कुठलं काम उरलेलं नाही आहे, कुठलं पक्षात पद नाही आहे, पद पण नाही आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांना डोहाळे पडतं असं मला वाटतं आहे. पक्षामध्ये वेगळी पद निर्माण करण्यासाठी, मातोश्रीला खुश करण्यासाठी अशा पद्धतीचे कोणत्याही लोकप्रतिनिधी घेऊन अशा पद्धतीने मॉर केलेले फोटो टाकून एक सनसनाटी पसरावी आणि बदनामी करावी, हा त्याचा मागचा उद्देश आहे. खरं तर अधिवेशन काळामध्ये विरोधी पक्षाला खूप काम असं आहे, अनेक महाराष्ट्रात प्रश्न आहेत, असे प्रश्नाला बाजूला सोडून वेगळ्याच प्रश्नाकडे जातात. याचा अर्थ असा आहे की राजकारणात त्यांनी प्रकल्पता हरवलेली. अंबादास दानवेंना तेवढाच खेळ उरला आहे. लहान पोरांचे जे खेळ आहेत, मॉल कुठलाही फोटो मॉल करून त्याच्या AIच्या माध्यमातून दाखवायचं, असा भातुकलीचा खेळ त्यांनी मांडलेला आहे. त्याच्याकडे जास्त गांभीर्याने बंद नोटीस दिली आहे. मी तुम्हाला नोटीसचं परत किती दिवसामध्ये आम्ही 8 दिवसात नोटीस दिली आहे. याच्यामध्ये त्यांनी जर त्याचा खुलासा योग्य नाही आणि त्यांनी जे सांगितलं आहे की आम्ही पार्ट 2 पार्ट 3 जे काय फोटो होतं आम्ही त्याला चॅलेंज दिलं आहे. अंशतः जर त्याच्यामध्ये माझा व्हिडिओमध्ये सहभाग असेल, स्पीचमध्ये किंवा दिसण्यामध्ये, तरी देखील मी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे. नोटीसमध्ये काय म्हटलं, त्यांच्यावरती काय कारवाई कोण करते? नोटीसमध्ये असं म्हटलं आहे की पैशाची गड्डी दाखवून जो आरोप माझ्यावरती केला आहे, माझी मानाने केली, त्या संदर्भात त्यांना इंटिमेशन नोटीस दिली आहे. बा आपण या संदर्भात खुलासा नाही केला 8 दिवसामध्ये तर मानहानीचा गुन्हा दाखल